आज आपण पंढरपूर तालुक्यातील शिरगाव या ठिकाणी चिंतामणी जाधव यांच्या गोट्यावरती आलोय। यांना आपण 15 दिवसापूर्वी आपल्या कंपनीचं वेल कॅटल फीड दिलं होतं। त्यांना काय त्यांच्या जनावरांवरती फरक पडलाय हे तुम्हाला स्वतः सांगतील। सर नमस्कार। हे तुम्ही वेल कॅटल फीड आमच्या कंपनीचं वापरले, तुम्हाला यातून तुमच्या जनावरांवरती, तुमच्या गायीवरती, तुमच्या म्हैशीवरती, दुधाला, एसएनएफला कशा पद्धतीने फरक पडलाय तुम्ही जरा शेतकरी मित्रांना सांगा। मला तुम्ही 15 दिवसाच्या पाठीमागे मला तुम्ही औषध दिलं होतं, तुम्ही ह्या गोष्टीचा वापर करा म्हणला होता। मला सुद्धा विश्वास काय बसत नव्हता, पण एक वेळा आपल्याला काय तोटाच म्हणून समजून मी पाकिट घेतली आणि 10 दिवसानंतर मला ते तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे त्या पद्धतीने औषधाचा वापर केला। मी प्रमाण तुम्ही सांगितलं त्या प्रमाणाने मी औषधाचा वापर केला। जनावरांच्या दुधामध्ये 2.5 ते 3 लिटर जर्शामध्ये वाढ झाली। गाईच्या दुधामध्ये 2.5 ते 3 लिटरची वाढ झाली आणि म्हशीमध्ये 1 लिटर दुधाची वाढ झाली। म्हशीमध्ये 1 लिटरची वाढ झाली, म्हणजे गाईच्या दुधामध्ये 3 लिटरची वाढ झाली, म्हशीच्या दुधामध्ये 1 लिटरची वाढ झाली। आणि तुम्हाला आम्ही शेतीसाठी पण काय प्रोडक्ट दिले होते? शेतीसाठी मला ते काकडी आम्ही केली, ती काकडीसाठी तुम्ही एक औषध दिलं तर बाटल्या 2, त्याचा आम्ही वापर केला। पण आता फक्त त्याचे 2 तोडे झालेले आहेत। आता इथून पुढे कळी त्याला आणि बारकी मिडी भरपूर लागलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला हो, अगदी उत्तम आहे। इथून गायांच्या मध्ये आम्हाला तब्येत पण जनावरांची चांगली झालेली आहे आणि दूध पण वाढ चांगली आहे, एसएनएस ही दोन्ही पण चांगली वाढ झालेली आहे। मित्रो, शेतकरी मित्रो, तुम्ही बघताय आता आपण चिंतामणी जाधव या साहेबांना आपण त्यांच्या गोट्यावरती येऊन वेल कॅटल फीड 15 दिवसापूर्वी दिलं होतं। अतिशय उत्कृष्ट असा रिझल्ट आलाय। गाईच्या दुधामध्ये 3 लिटरची वाढ आहे, म्हशीच्या दुधामध्ये 1 लिटरची वाढ आहे आणि काकडीसाठी पण त्यांना आपण किसान शक्ती, किसान सॉइल आणि सागर हे प्रोडक्ट दिलं होतं। अतिशय उत्कृष्टाचे, एकदम चांगली फुलकळे आणि काकडी पण अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना फुललेली आहे। तर तुम्ही ह्या प्रोडक्ट बद्दल समाधानी? तुम्ही शेतकरी मित्रांना पंढरपूर तालुक्यातल्या काय सांगू इच्छिता? आता मी तर त्यांना सांगणार की 100% ह्या औषधाचा आणि ह्या खताचा उत्तम रिझल्ट आहे। तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला काही हरकत नाही। रासायनिक खतं वापरण्यापेक्षा ही खतं चांगली आहेत। सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर तालुक्यातल्या सर्व शेतकरी मित्रांना चिंतामणी जाधव साहेबांच्याकडून अशा पद्धतीची विनंती आहे की वेल कॅटल फीड नावाचे जे प्रोडक्ट आहे अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने दुधावरती आणि दूध दुभत्या जनावरांवरती करत आहे। त्यामुळे सर्वांनी हे प्रोडक्ट वापरावे अशी जाधव शेतकऱ्यांना सुद्धा माझी नम्रतेची विनंती आहे, वापरावं। थँक्यू, धन्यवाद। वेलफेयर इंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए। वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूलें।